आपल्या मुलांचं संगोपन हे प्रत्येक आईसाठी महत्त्वाचं असतं. काही वेळी लहान मूल जास्त रडत असेल किंवा त्रास देत असेल तर आई-वडील त्रस्त होऊन जातात. अर्थात ही गोष्ट सामान्य असते. पण अशा प्रकारची गोष्ट गंभीर गुन्ह्यास कारणीभूत ठरली. राजस्थानमध्ये एका महिलेनं तिच्या नवजात बाळाची निर्घृण हत्या केली आहे. बाळाचं रडणं असह्य होत असल्याने त्याच्या आईने त्याचा खून केल्याचं उघड झालंय. राजस्थानमधल्या जयपूरमध्ये 43 दिवसांच्या नवजात बालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली आहे. या महिलेनं तिच्या नवजात बाळाची ब्लेडने गळा चिरून हत्या केली आहे. घटनेनंतर ही महिला बरेच दिवस पोलिसांची दिशाभूल करत होती, पण शेवटी तिने गुन्हा कबूल केला. महिलेनं हत्येचं कारण सांगताच पोलिसांना सुद्धा धक्का बसला. माझा लहान मुलगा दिवसभर रडत असे, त्याच्यामुळे त्रस्त झाले होते, त्यामुळे मी त्याची हत्या केली, असं या महिलेनं पोलिसांना सांगितलं. या महिला आरोपीचं नाव अंजुम असं आहे. तिला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली आहे. अंजुमने पोलिसांना सांगितलं की प्रसूतीनंतर माझा मुलगा सातत्यानं रडत होता, त्यामुळे मला झोप लागत नव्हती. 2 मार्चला माझा मुलगा खूप रडत होता, त्यामुळे मी रागाच्या भरात या नवजात बाळाची हत्या केली. रामगंजचे SHO उदय सिंग यांनी सांगितलं की अंजुम पोलिसांच्या ताब्यात असून तिच्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान अटकेत असलेल्या अंजुमला तिच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप झालेला नाही. अर्थात आता पश्चाताप होऊन सुद्धा काही उपयोग नाही, कारण तिच्या रागामुळे एका नवजात बालकाचा बळी गेलाय. जयपूरमधल्या रामगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या भागात राहणाऱ्या अंजुमच्या घरातून परिसरातल्या लोकांना ओरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून शेजारचे लोक आणि कुटुंबातले काही लोक तिच्याकडे गेले असता अंजुमच्या कुशीत तिचं नवजात बाळ होतं आणि ते रक्तानं माखलेलं होतं. या बाळाचा गळा चिरलेला होता, रक्ताची धार लागली होती. मी माझ्या मुलाला मारून टाकलं असं अंजुम ओरडून सांगत होती. लोकांनी तात्काळ बाळाला रुग्णालयात दाखल केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अंजुमला 12 वर्षांचा एक आणि 15 वर्षांचा एक अशी आणखी 2 मुलं आहेत. ती बाळाला घेऊन रुग्णालयात पोहोचली. त्याचवेळी कुटुंबातल्या एका व्यक्तीनं पोलिसांना घटनेची माहिती दिली. माझ्या पुतण्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला केलाय, असं कुटुंबातल्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. अंजुमची चौकशी केली असता तिच्या जबाबावरून पोलिसांना संशय आला. पहिले काही दिवस ती पोलिसांची दिशाभूल करत होती, पण पोलिसांना तिच्या बोलण्याचा संशय आला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 4 पथकं स्थापन केली. तपासादरम्यान अंजुम पूर्ण वेळ जखमी बाळासोबत रुग्णालयात राहिली, पण काही दिवसांतच बाळाचा मृत्यू झाला. दुसरीकडं अनेक गोष्टींमुळे पोलिसांचा अंजुमवरच संशय वाढला. त्यांनी तिची कसून चौकशी केली. अखेरीस अंजुमने गुन्हा कबूल केला.